आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं 1,60,00,000पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज 3000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 7 जुलै 2025 आज वार सोमवार आहे। आज सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, शनिवार पासून तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली होते। तर तुमच्या खात्यामध्ये 3 दिवस हे पैसे येणार होते, परंतु काल रविवार होता, काल आषाढी एकादशी होते, त्यामुळे सर्व बँकांना सुट्ट्या सुद्धा देण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे आज सोमवार आहे, तर आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। म्हणजेच आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे विस्तांतर होणार आहेत। परंतु कालच्या पासून यूट्यूबवरती एक बातमी व्हायरल झालेली आहे। ती बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत, परंतु लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा 13वा हप्ता मिळणार आहे का त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। ते अपडेट सुद्धा बघणार आहोत। आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा लाडक्या बहिणीनं, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काल आषाढी एकादशी झाली। सर्व लाडक्या बहिणींनी आषाढी एकादशी धरलेली असेल। काही बहिणी पंढरपूरला सुद्धा गेलेल्या नसतील, परंतु ज्या बहिणी पंढरपूरला गेलेल्या नसतील त्यांनी एक व्हिडिओला लाईक करायचा आहे, ज्या गेलेल्या असतील त्यांनी सुद्धा लाईक करायचा आहे। म्हणजे तुमच्या माध्यमातून त्या पंढरपुरापर्यंत जे हरिविठ्ठलाचा नामघोष सुद्धा झालेला आहे। बघा काल आषाढी एकादशी होते, कालच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार होते, परंतु काल सुट्टी होती, म्हणजेच काल रविवार होता, त्यानिमित्त तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर झालेले नाहीत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज सोमवार आहे, आज सर्व बँका सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेले आहेत। म्हणजेच सोमवार ते शनिवारपर्यंत सर्व बँका सुरळीतपणे सुरू असतात। म्हणजेच आज सोमवार आहे, तर आज सर्व बँका सुरू सुद्धा झालेल्या आहेत। बघा आज दुपारी 1 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज फक्त जून हप्ता मिळणार नाही, त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतर होणार आहे, त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता विस्तांतर होणार आहे का त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, सरसकट सर्व बहिणींना पैसे मिळणार नाहीत। म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं, शेवटचा दिवस वाटप होणार आहे, त्यामुळे 2 कामे ते 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजेच आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण ज्या ज्या लाडक्या बहिणींनी 3 कामे केलेली असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी, स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल, स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल तर तुम्हाला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा मिळणार आहे। तर हे अनुदान कसं मिळवायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत। म्हणजेच लाडक्या बहिणीनं, ज्या लाडक्या बहिणींना जून हप्ता मिळवायचा असेल, जुलै महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल, गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील, अनुदान मिळवायचं असेल तर त्या बहिणी या प्रमुख पात्रतेमध्ये बसत असावेत। ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच आज पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। तर बघा आता आपण सर्वात अगोदर 4 नियम बघून घेऊयात। ज्या ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत, ज्या बहिणी नियमांमध्ये बसणार नाहीत त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणीनं, आज कोणाला पैसे
मिळणार आहेत। बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसतील, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील, त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत। परंतु जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल, आधार कार्ड लिंक नसेल, तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। परंतु लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत। बघा, जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये, जुलै महिन्याचा 13 हप्ता 1500 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजे सर्व मिळून तुमच्या खात्यामध्ये एवढी रक्कम विस्तार होणार आहे। परंतु काही लाडक्या बहिणींना पुढील हप्ते येत चाललेले आहेत, परंतु मागील हप्त्यांचे पैसे आलेले नाही। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना मागील पैसे मिळणार का त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, त्या लाडक्या बहिणींनी लाडके बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती कंप्लेंट सुद्धा नोंदवायची आहे। त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना लाडके बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 12 हप्त्यांचे पैसे आलेले असावेत। 12 हप्त्यांचे 18,000 रुपये आलेले असतील तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। परंतु ज्यांना अजून 18,000 रुपये आलेले नसतील त्या बहिणीने हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवायची आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, बँकांवरती 4 नियम सुद्धा लागू झालेले आहेत। ज्या बहिणी बँकांच्या 4 नियमांचं पालन करतील त्या बहिणींना पैसे मिळतील, त्या बहिणींना या बँकेमधून पैसे काढता येतील, बँकेमध्ये पैसे टाकता येईल, अन्यथा तुमचं बँक खातं बंद होऊ शकतं। तर बघा, लाडक्या बहिणीनं या बँकांवरती जे 4 नियम लावण्यात आलेले आहेत ते सुद्धा पाहायचं आहे। तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे। बघा, पहिला नियम KYC आहे। म्हणजेच जर तुम्ही अजून बँक खात्याची KYC केलेली नसेल, जर तुम्ही फोन पे, गुगल पे अशा प्रकारचे ॲप वापरत असाल, म्हणजेच हप्ता काढण्यासाठी बँकेमध्ये जात नसाल, तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन KYC करा, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी बँकेमध्ये हप्ता काढण्यासाठी जात असतील तर त्या बहिणींना KYC करायची गरज सुद्धा भासणार नाही। सोबतच लाडक्या बहिणीनं जो बँकेवरती दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम आधार कार्डचा आहे। बघा, तुम्हाला जर हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील, गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। म्हणजे तुमची DBT ऍक्टिव्ह सुद्धा करायची आहे। ज्या ज्या बहिणी DBT ऍक्टिव्ह करतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणीनं बँकेवरती जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम पासबुकचा आहे। बघा, तुमचं जे पासबुकवरती नाव आहे तेच नाव तुमच्या आधार कार्डवरती असायला पाहिजे। जर तुमच्या नावामध्ये काही दुरुस्ती असेल तर ते दुरुस्ती सुद्धा करायची आहे, अन्यथा तुमचं बँक खातं बंद होऊ शकतं। त्यासोबत बँकेचा चौथा नियम म्हणजे बँक। बघा, तुमची बँक कोणती असू द्या, परंतु त्या बँकेला DBT असणं गरजेचं आहे। आधार कार्ड लिंक होत असावं तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं ज्या ज्या लाडक्या बहिणी बँकांच्या 4 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं बँकेकडून 4 नियम लावण्यात आलेले होते, ते 4 नियम आता आपण बघितलेले आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांनाच पैसे विस्तार होणार आहेत। ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणीनं त्या अगोदर पात्रता सुद्धा बघून घेऊयात। ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्या बहिणींना पैसे मिळतील, ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। बघा, लाडक्या बहिणीनं या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता गाडीची आहे। म्हणजेच तुमच्याकडे जर 4 चाकी गाडी असेल तर तुमचा अर्ज रद्द झालेला आहे, तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज सुद्धा येणार आहे। कारण RTO ऑफिस कडून महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे अहवाल सुद्धा आलेला आहे। RTO ऑफिस कडून याद्या सुद्धा आलेल्या आहेत। त्यामुळे ज्यांच्याकडे गाडी असेल, ज्यांची नोंदणी झालेली असेल त्यांचा अर्ज अपात्र सुद्धा होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणीनं दुसरी पात्रता म्हणजे उत्पन्न। बघा, तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल, म्हणजेच 3 लाख असेल, 4 लाख असेल तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे नोकरी। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही सरकारी कर्मचारी असाल, म्हणजे सरकारी नोकरीमध्ये कामगार असाल किंवा तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। सोबतच लाडकी बहिणीनं चौथी पात्रता योजनांची आहे। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावे, परंतु ज्या लाडक्या बहिणी नमो
शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, विधवा पेन्शन योजना असेल, निराधार योजना असेल, अशा डबल योजनांचा लाभ घेत असेल त्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणीनं आता आपण जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. तर बघा लाडक्या बहिणीनं जून महिन्याचा 12 हप्ता शनिवार पासून तुमच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु शनिवारी एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार करणं शक्य झालेलं नव्हतं. त्यामुळे हे पैसे काल म्हणजेच रविवारी तुमच्या खात्यामध्ये येणार होते. परंतु काल रविवार होता, त्यासोबत आषाढी एकादशी होते, त्यामुळे काल कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. परंतु आज सोमवार आहे, तर आजपासून पुन्हा एकदा दुपारी 1 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे. परंतु काही बहिणी अशा सुद्धा कमेंट करत होत्या की दादा जुलै महिन्याचा 13वा हप्ता विस्तार होणार आहे का? कारण यूट्यूबवरती फेसबुकवरती जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार होणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या. तर त्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. बघा लाडक्या बहिणीनं जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 100% विस्तार केला जाणार आहे. परंतु हा हप्ता किती रुपयाप्रमाणे विस्तार केला जाईल ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्या अगोदर ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे विस्तार होतील ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. कारण हे शेवटचे 12 जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, नंतर पैसे येणार नाहीत, नंतर वितरण सुद्धा थांबवण्यात येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा रायगड, चौथा जिल्हा मुंबई शहर, 5वा जिल्हा मुंबई उपनगर, 6वा जिल्हा ठाणे, 7वा जिल्हा पालघर, 8वा जिल्हा बीड, 9वा जिल्हा परभणी, 10वा जिल्हा जालना, 11वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि 12वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा. बघा हे शेवटचे 12 जिल्हे आहेत. या 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे विस्तार होतील, त्यानंतर पैसे येणार नाहीत. कोणत्याही बहिणींनी वाट सुद्धा पाहायची नाही. परंतु ज्या बहिणींना आज पैसे येणार नाहीत, ज्या बहिणींना शनिवारी पैसे आलेले नसतील त्या बहिणींनी एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला पैसे येणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं आज प्रमुख 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या बहिणींच्या बँकात या 10 बँकेमध्ये असेल आणि त्या बहिणींचा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहे. त्या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. त्यासोबत जुलै हप्ता खरोखर मिळणार आहे का, कधी मिळणार आहे, किती रुपयाप्रमाणे मिळणार आहे, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत का, किती रुपये मिळणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक पोस्ट बँक, तिसरी बँक कॅनरा बँक, चौथी बँक HDFC बँक, 5वी बँक ICICI बँक, 6वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 7वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 8वी बँक बँक ऑफ इंडिया, 9वी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, 10वी बँक म्हणजे IDFC बँक. तर बघा लाडक्या बहिणीनं या 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. आता आपण जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे, आदिती तटकरे मॅडमने जुलै हप्त्याविषयी काय अपडेट दिलेली आहे ते अपडेट सुद्धा बघून घ्या. परंतु लाडक्या बहिणीनं तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी, तुम्हाला सक्षम करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 40,000 रुपयांचं अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. तर हे अनुदान तुम्हाला तुमच्या बँकेमधून मिळणार आहे. तर हे पैसे म्हणजेच हे जे 40,000 रुपये देण्यात येणार आहेत तर ते हप्त्यावरती देण्यात येणार आहे. म्हणजेच तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता या 40,000 रुपयांमधून कट सुद्धा केला जाणार आहे. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना एकदाच 2 वर्षांचे पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी एकदा 40,000 रुपयांचं कर्ज सुद्धा घ्यायचं आहे. परंतु लाडक्या बहिणीनं जुलै महिन्याचा हप्ता आज मिळणार आहे का त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. बघा आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा 13वा हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे. परंतु हा हप्ता कधी विस्तार होणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट दिलेला आहे. बघा लाडक्या बहिणीनं प्रत्येक महिन्याचा हप्ता हा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतं. जून महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होणार होता, परंतु जून महिन्यासाठी निधी आलेला नव्हता, त्यामुळे जुलैमध्ये वितरण सुद्धा सुरू आहे. परंतु जुलै महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होईल. कारण लाडक्या बहिणीनं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी निधी सुद्धा येत असतो. ज्यावेळेस
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार जुलै हप्त्यासाठी निधी देतील, त्यानंतर आमच्या विभागामार्फत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर केले जातील, अशा पद्धतीने माहिती राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी आपणवरती विश्वास ठेवू नका. तुम्हाला सध्याच्या स्थितीला फक्त जून हप्ता मिळणार आहे आणि काही बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. आता काही बहिणींना म्हणजे ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. या गॅस कनेक्शनसाठी प्रमुख 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसतील त्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा, लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनची पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा. तिसरी पात्रता म्हणजे त्या गॅस कनेक्शनचे पासबुक असावे आणि चौथी पात्रता म्हणजे तो गॅस घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे. बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसतील त्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. या गॅस कनेक्शनचे पैसे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. ज्याप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील प्रत्येक बहिणीला ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्या प्रत्येक बहिणीला प्रत्येक वर्षाला 3 गॅस सुद्धा मोफत मिळत आहेत. जर तुम्हाला गॅस पाहिजे नसतील त्याऐवजी 2,500 रुपये सुद्धा मिळत आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. परंतु तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले असतील, काही अडचणी असतील तर आम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सुद्धा सांगायचं आहे. परंतु व्हिडिओ आवडला तर 100% व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जय महाराष्ट्र.